नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत. इथे मंजिरीच्या आयुष्यातून काढून देणाऱ्या रायाला आता जीजी घरातून बाहेर काढणार. तेच मंजिरी आता जीजीला सडेतोड उत्तर देऊन मिळवून देणार रायाला न्याय. तर मित्रांनो, आता या ट्विस्टमध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे. तर इथे मंजिरीचा वाढदिवस असल्यामुळे रायाही खूपच खुश असतो, कारण आज त्याला आपल्या मनातील म्हणजे मंजिरीवर आपलं किती प्रेम आहे हे सगळं काही त्याला सांगायचं असतं. त्यासाठी मंजिरीला काय गिफ्ट घ्यावं हे काही त्याला जमतच नाही. त्याच वेळेस आता तो मंजिरीसाठी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घेऊन निघालेला असतो. आता मात्र इकडे मंजिरी ही सुंदर अशी तयार झालेली असते, पण मात्र तिचं लक्ष सगळं बाहेरच असतं. अजून राया कसा आला नाही. त्याच वेळेस आता रायाही तिथे आलेला असतो. तेव्हा मंजिरी लगेच रायाजवळ येते आणि म्हणू लागते, बरं झालं राया तू आला. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अगं येणार कसं नाही, आता मला जीजीने बोलावलं, एवढं आमंत्रण देऊ मग यावंच लागेल. तेव्हा लगेच आता जीजी मनाशीच म्हणू लागते, आज मी तुला कशासाठी बोलवलं आहे ना, हे तुला लवकरच कळणार आहे. तर आता इथे वाढदिवसाला सुरुवात झालेली असते. आता मात्र जयही आलेला असतो. जय मात्र खूपच खुश असतो, कारण आज आता जीजी सगळ्यांना जय आणि मंजिरीच्या लग्नाबद्दल सांगणार असते. तेव्हा आता तो मनोमनी खूपच खुश असतो आणि आता काही करून या रायाला आपल्या आणि मंजिरीमधून आता आपण बाहेर काढणार आहोत, याचा त्याला खूप आनंद झालेला असतो. तर इथे राया तर खूपच एक्सायटेड असतो, कारण आज तो आपल्या मनातील गोष्ट इथे मिसफायरला सांगणार असतो. तेव्हा लगेच आता इथे मंजिरी केक कापू लागते. आता सर्वजण टाळ्या वाजू लागतात. तेव्हा मंजिरीचं लक्ष मात्र रायाकडेच असतं. तेव्हा लगेच आता रायाही एकटक मंजिरीकडे बघत असतो. त्याच वेळेस आता केक कापून होताच लगेच राया आपल्या खिशात जो मोगऱ्याचा गजरा आणलेला असतो तो मिसफायरला देण्यासाठी पुढे जातो. आता मात्र लगेच राया मंजिरीला म्हणू लागतो, हे बघ मिसफायर, मी काय तुझ्यासाठी लय मोठं असं गिफ्ट नाही आणलं, पण छोटंसंच आणलंय. त्याच वेळेस आता जय समोर येतो आणि लगेच आपण आणलेलं ते घड्याळ आपल्या खिशातनं काढतो आणि म्हणू लागतो, मंजिरी हे बघ, मी साठी सुंदर असं गिफ्ट आणले बरं का, एकदम भारी, तुला आवडेल असं. पण मात्र आता ते गिफ्ट लगेच मंजिरी हातात घेते आणि तिथे टेबलवरती खाली ठेवते आणि ती रायाला विचारू लागते, राया तू काय आणलंय माझ्यासाठी. आता मात्र ते गिफ्ट खाली ठेवतात जयला खूपच राग येतो, कारण माझं गिफ्ट न बघताच मंजिरी त्या रायाशी बोलते, त्याने काय आणलं हे विचारते. आता मात्र त्याला रायाचा खूपच राग येतो. त्याच वेळेस राया आपल्या खिशातून गजरा काढणार. तेच लगेच जीजी एक केकचा तुकडा आपल्या हातात घेते आणि रायाजवळ येते आणि म्हणू लागते, राया तुला काही गरज नाही आहे गिफ्ट देण्याची. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, पण जीजी मी आणलं होतं गिफ्ट. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, नाही, कारण तुझ्या गिफ्टची आता मंजिरीला काहीही गरज नाही आहे. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी काय करतेस, देऊ दे ना त्याने काय आणलंय ते. तेव्हा जीजी म्हणू लागते, मंजिरी तू थांब, आज माझं ऐकून घे. तेव्हा लगेच जीजी आता रायाच्या हातात केक देते आणि म्हणू लागते, आजपासून ना माझ्या मुलीच्या आयुष्यातनं कायमचं निघून जा. तुझ्यासारखा गुंड मला तिच्या आयुष्यात नकोय. मला माझ्या मुलीचं सुख बघायचंय. त्या दिवशी तुला वाचवायला गेली होती तेव्हा त्या गुंडांची गोळी खाल्ली असती तिने. तिला जर काही झालं असतं ना तर मी तुला सोडलं नसतं. त्यामुळे मला माझ्या मुलीच्या आयुष्यात तू नकोय. असला गुंड तिच्या आयुष्यात नकोच आहे मुळात. त्यामुळे मी तुला सांगते, आजपासून तिच्या आयुष्यातनं दूर हो, कारण माझ्या मंजिरीचं लग्न जयबरोबर ठरलंय. आता त्या दोघांचं लग्न होणार आहे. आता मात्र हे ऐकताच रायाच्या हातातील केक खाली पडतो. रायाला मात्र धक्काच बसतो आणि आता त्याला खूपच वाईट वाटतं, कारण तो आपलं मिसफायरवरती किती प्रेम आहे हे खरं तर तिला सांगणार होता. पण त्याआधी जीजीने आता मंजिरीचं लग्न या घोरपडे बरोबर ठरवलंय. नाही नाही नाही, मला काही करून जीजीला थांबवावं लागेल, असे तो मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस आता राया काही बोलणार ते जीजी म्हणू लागते, घोरपडे, जय, इन्स्पेक्टर, बघितलं ना,
तो किती मोठ्या हुद्द्यावरती आहे आणि तो माझ्या मंजिरीला आयुष्यभर सुखात ठेवू शकतो. त्यामुळे आता तुमची मैत्रीही संपली आणि सगळं काही संपलं. त्यामुळे तिच्या आयुष्यातनं निघून जा. आता त्या दोघांना लग्न करून सुखी संसार करू दे. आता मात्र हे सगळं ऐकताच जय खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो, वा जीजी, मस्त वेळ मारली तुम्ही. रायाला आधी कौतुकाने आणि मानाने आमंत्रण देऊन इथे बोलावलं आणि मग आता त्याची धक्के मारून इथून काढून देण्याची आता वेळ आली बरं का. चला चला, आपण पण हात धुवून घ्यायला हवं. असे म्हणून जय आता लगेच रायाजवळ येतो आणि म्हणू लागतो, राया, आता समजलं ना जीजीने तुला इथे कशासाठी बोलावलं होतं. त्यामुळे इथून पुढे तू आमच्यामध्ये लुडबुड करू नको. आता मंजिरी आणि माझं लग्न ठरलंय, त्यामुळे तू जाऊ शकतो इथनं. तेव्हा आता जीजी म्हणू लागते, हो, आणि पुन्हा आमच्या घरात येण्याचं धाडसही करू नको. आम्हाला तुझी काहीही गरज नाही. तू केले तेवढे उपकार बाद झाले. आता इथून पुढे आम्हाला तुझे उपकार नकोयत रे बाबा. गुंड शेवटी गुंडच असतात, त्यामुळे त्यांच्यापासनं लांब राहायला हवं. आता मात्र हे सगळं बोलणं ऐकताच रायाला खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस इकडे मंजिरी म्हणू लागते, काय, जीजीने मला न विचारता माझं लग्न जयशी कसं ठरवलं. नाही नाही, जीजी असं करूच शकत नाही. तेव्हा लगेच मंजिरी समोर येते आणि म्हणू लागते, अगं जीजी, तू रायाला असं नाही बोलू शकत. तेव्हा जीजी म्हणू लागते, हे बघ मंजिरी, मला माहिती त्याचे आपल्यावरती खूप उपकार आहेत ना. मग आता मी त्याला म्हटले ना, तुझे आमच्यावरती उपकार आहे, पण आता इथून पुढे आपल्याला काही नको आहे त्याच्याकडं. त्यामुळे त्याचा आणि आपला इथून पुढे काही संबंध नसणार आहे मंजिरी, एवढं नीट लक्षात ठेव. तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीला म्हणू लागते, आणि तू मला म्हटली होती, मी जे गिफ्ट देणार आहे ते विश्वासाने आणि सगळ्या प्रकारे तू ते तुला घेणार आहे. मग आज मी तुला गिफ्ट देते मंजिरी. तुझं लग्न मी जयबरोबर ठरवलंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी, मुळात मला लग्नच करायचं नाहीये, तू का हट्टाला पेटली. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हे बघ मंजिरी, असं नसतं ग. या गुंडाच्या नादी लागून ना अख्खी गावभर तुझी चर्चा चालू आहे. आम्ही खूप स्थळांना फोन केले, पण कोणीही लग्नाला तयार होत नाहीये. फक्त जय तुझ्याशी लग्नाला तयार झालाय. त्यामुळे जयसारखा चांगला मुलगा तुला कुठेच मिळू शकत नाही. तेव्हा तू आता त्याच्याबरोबर लग्नाला तयार हो. बाकी आम्ही काही ऐकून घेणार नाही हां. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, बघ, शशिकला बरोबर बोलते मंजिरी, तुला आता लग्न करावंच लागेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही जीजी, मी लग्न करू शकत नाही. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, नाही, मला तुला या गुंडापासून वाचवायचे मंजिरी. मी लोकांकडनं तुझ्याबद्दल काही वाईट ऐकून घेणार नाही. तुला या गुंडापासून वाचवण्यासाठी मी तुझं लग्न करणार म्हणजे करणार. जयबरोबर तुझं लग्न ठरलंय. तेव्हा लगेच आता मंजिरी जीजीला म्हणू लागते, बाद जीजी, तुझं मी ऐकून घेते म्हणून तू खूपच बोलते, पण रायाविषयी तू जर असा गैरसमज करून घेतला असेल तर तो मला दूर करावाच लागेल. हे बघ जीजी, रायाने आपल्यावरती खूप उपकार केलेत ग. जेव्हा नानांना हार्ट अटॅक आला होता तेव्हा रायानेच त्यांना हॉस्पिटलला नेलंय. आणि तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, आणि काय झालं, एकदा मदत केली म्हणून सारखा मागेच लागलाय ना तो. नेलं होतं हॉस्पिटलला, मी कुठे नाही म्हणते, पण जयनेही आपल्यासाठी खूप कामं केली. त्याचे नाही दिसत तुला, या रायाचेच बरे दिसतात. एवढे काय उपकार केलेत त्याने हॉस्पिटलला नेलंय म्हणून. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, अगं, आपले नाना आज केवळ त्याच्यामुळे वाचले. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, हो, नेलं होतं हॉस्पिटलला, पण हॉस्पिटलचं बिल तर जयनेच भरलं होतं ना. आता मात्र जय खूपच खुश होतो, कारण जीजी त्याच्या बाजूने बोलत असते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही जीजी, तुझा खूप मोठा गैरसमज झालाय आणि आज तो मला दूर करावाच लागेल. निखिल, आज जीजीला सगळं सत्य समजायलाच हवं. आता मात्र जीजी निखिलकडे बघू लागते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही, आपल्या नानांच्या हॉस्पिटलचं बिल जयने भरलंच नव्हतं. ते बिल तर रायाने भरलं होतं. आता मात्र जीजी तर रायाकडेच बघू लागते. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, मिस बाहेर जाऊ दे, कशाला उगाच काही सांगते. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, नाही राया, आज मी तुला न्याय मिळवून देणार. जीजीबद्दल तुझ्या मनात किती आपुलकी आहे, किती आपलेपण आहे हे मी बघितलंय. आणि जीजी मात्र तुझ्याशी नेहमी वाईट वागत असते, पण तरीही एक शब्दानेही तू तिला काहीही बोलत नाही. त्यामुळे आज तिचा गैरसमज दूर व्हायलाच हवा. तेव्हा लगेच आता मंजिरीला जीजी म्हणू लागते, काय,
एवढं बिल या रायाने भरलं होतं. पण शेवटी गुंडांच्या पैशातनंच भरलं ना, त्याने वसुली केली असेल त्या पैशातनंच बिल भरलं होतं ना. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, जीजी तुला ऐकायचंय? राया जरी वसुली करत होता ना, तरी त्या पैशातनं त्याने काय केलंय माहिती आहे? अगं सिटी हॉस्पिटलमध्ये कितीतरी लोकांना जीवन दान दिलंय रायाने. राया दर महिन्याला तिथे पैसे भरतो, सगळ्या लोकांचे प्राण वाचवतोय, लोकांची बिलं भरतोय. तो असे वायफळ पैसे इकडे तिकडे खर्च करत नाही, नेहमी लोकांची मदतच करतोय गं. तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो, हो जीजी, रायाभाऊ खरंच खूप चांगला आहे. आणि आपला जेव्हा टेम्पो चोरीला गेला होता ना चादरीचा, तेव्हा तो टेम्पो रायाभाऊनेच शोधून काढला होता, त्याने चोरला नव्हता. पण हे सगळं करण्यात माझा हात होता. मी सनीला मिळून आपल्या चादरींचा तो घोळ केला होता. आता मात्र जीजी आणि नानाला धक्काच बसतो. तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो, हो जीजी नाना, माझं चुकलं, हे सगळं मीच घडवून आणलं होतं. त्या चादरीही मीच पळवल्या होत्या. पण ऐनवेळीच त्या माणसाने दगा दिला, पैसे द्यायला नकार दिला आणि त्या चादरीही लंपास केल्या. त्याच वेळेस त्या चादरी रायाभाऊने शोधून काढल्या, पण ऐनवेळेस पोलिसांनी त्यालाच अडकवलं. त्याला हे माहीत होतं की हे सगळं मी केलंय, पण मी त्याच्यावरती चोरीचा आरोप केला, तरीही तो एक शब्दाने बोलला नाही. तेव्हा लगेच आता जीजी आणि नानाला तर धक्काच बसतो, म्हणजे राया आपल्यासाठी एवढं समज करत होता. तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो, एवढंच नाही, आम्ही जी शाळा चालू केली होती ना, ती पण रायाभाऊने सुरू केली होती आणि कोणीतरी मुद्दाम त्याला अडकवण्यासाठी रायाभाऊचं नाव घेऊन ती शाळा बंद पाडली. पण तरीही रायाभाऊने हार मानली नाही, त्याने त्याच्या अड्ड्यावरती आमची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. खरंच रायाभाऊ खूप चांगला आहे गं, तो इतरांचा खूप विचार करतो जीजी. आता मात्र जीजी गप्प बसलेली असते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी एवढंच नाही, रुजिदाला हॉस्पिटलला नेण्याच्या वेळीसुद्धा रायाने जीवाचं रान केलं होतं आणि तेव्हा तर हॉस्पिटलला गाडी गेलीच नव्हती. रायानेच सगळी मदत केली होती आणि रुजिदाची डिलेवरी झाली होती. एवढंच नाही, जेव्हा अण्णा घरी ट्रॉफी घेण्यासाठी माणसं घेऊन आले होते ना, तेव्हासुद्धा तुझं कानातलं मिळवून देण्यासाठीच रायाने मदत केली होती. अशा कित्येक वेळा रायाने आपली मदत केली, पण तुझा मात्र गैरसमज वाढतच चाललाय. अगं तो गुंड जरी असला ना, तरी माणूस म्हणून खूप चांगला आहे. तो गुंडगिरी करून कुणालाही त्रास देत नाही. जीजी तुला समजत कसं नाही? आता मात्र हे सगळं सत्य ऐकतात इथे जय मात्र घाबरतो. आता मंजिरी आपल्याशी लग्न मोडून टाकते की काय? मंजिरीला जर समजलं की रायावरला दरवेळेस आपणच अडकवत होतो, त्यामुळे नाही काहीतरी करावं लागेल. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, जीजी तुम्ही या रायाकडे लक्ष देऊ नका, तो शेवटी एक गुंडच. आता राया मात्र शांत उभा असतो. तर आता मंजिरी जयशी लग्नाला तयार होणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.